ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहिनी संकेत भालेराव. माझं गाव कळम. कळम गाव आहे का? हो. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का? हो, ऑफकोर्स. माझं 25 आहे. वयाच्या 18 वर्षानंतर मी मतदान करते. ठीक आहे. विविध उमेदवार उभे राहिलेत, ते म्हणतात ते आता आम्हाला आमदार व्हायचंय, त्यावेळी आपण कुणाच्या मागे उभं राहायचं? आपण तर आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याच पाठीमागे उभं राहायचंय. कारण काय पण त्याच्यात? राहायचंय ठीक आहे, पण कारण काय? कारण असं आहे की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावाकडच्या अवसर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलंय. तिथं मी स्वतः कार्यरत आहे. ते आपल्याला भरपूर ब्रांचेस, ऑटोमोबाईल, कम्प्युटर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ब्रांचेस त्यांनी इथं आणल्यात. आपल्या मुलांना पुण्या मुंबईमध्ये अशा सिटीच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागतं, तर त्याचा शैक्षणिक खर्च खूप होतो. तर आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अवसरी या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज उपलब्ध केले. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतली ही सर्वात मोठी अचिव्हमेंट म्हणू शकतो आपण. तसंच मनसरमध्ये उपजिल्हा रुग्णालय ते आता त्यांनी महिलांसाठी राखीव केले. आणि तसंच तांबडेमाळा इथे पुरुषांसाठी पण कामकाज चालू आहे. ही साहेबांची धोरणं आहे आणि हे फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच करू शकतात. त्यामुळं आपण सर्वांनी त्यांनाच मतदान करायचं. ठीक आहे. विकासाची कामं केलीत, शिक्षणाची गंगा आणली आहे. त्याचबरोबर तालुक्यात अवसर या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे. आता हा या कॉलेज तुम्हाला फायदा झालाच आहे, पण ते कॉलेज होणार त्यावर काय भावना व्यक्त करशाल साहेबांबद्दल? म्हणजे खूप चांगलं आहे. एकतर मेडिकल कॉलेज म्हणजे महाराष्ट्रात तसं पाहायला गेलं तर गव्हर्नमेंट कमी आहेत आणि म्हणजे कमी असल्यामुळं त्याचं एक मेरिट खूप हाय जातं. तर अजून जर उपलब्ध झाली तर म्हणजे सर्वसामान्य मुलांना त्याचा फायदाच होईल असं वाटतं मला. बरं, ठीक आहे. तालुक्यामध्ये कुठेतरी बदलाचं वारं वाहत आहे, चर्चा आहे, अशाबद्दल काय होणार? बदल होईल का? नाही, बदल नाही होणार. कसं आहे, बदल म्हणजे होणार तर नाहीच आहे, पण होऊनही फायदा नाही. कारण साहेबांसारखे मंत्रीपद आणि हे सर्व मिळवायला त्यांना खूप वेळ लागेल. आणि मंत्रीपद जर नसेलच तर तुम्ही काय विकास करू शकता? ताई मला एक सांगा, आता या सरकारच्या काळामध्ये महिला सुरक्षित आहेत का? ऑफकोर्स महिला सुरक्षित आहेतच. आता आपण बघितलं ठाणे तसेच बोपदेव घाट इथं ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर लवकरच कारवाई झालेली आहे. आणि तसेच सरकारने लाडकी बहीण योजना अशी राबवली. तशी खूप जणांना ही जरी फालतू वाटत असली तरी सर्वसामान्य महिला ज्या काही कमवत नाही, ज्यांना स्वतःची काही इन्कम नाही, त्यांना एक 7-7.5 हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्याच्यात ते खूप काही करू शकतात. त्यामुळं ही योजना त्यांच्या महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. तर हे सरकार एक महिलांच्या भल्याचंच सरकार आहे. युवती महिला पुन्हा मागे उभे राहतील तालुक्यामध्ये? युवती महिला नक्कीच नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या उभे राहतील. दिलीपरावजी पुन्हा आमदार होतील? येस, ऑफकोर्स होतील. ताई तुमचं नाव सांगा. शीतल सुमेश फलके. फलके. आता गाव कोणतं आहे तुमचं? एकलेरे. एकलेरे गाव आहे. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का तुम्हाला? हो, येतात ना. येतात ते? सरकारबद्दल समाधानी आहात का? हो, आहेत ना. हा, हे सरकार पुन्हा येईल का? येईल ना. असे महिलांना जर पैसे महिन्याला भेटत असतील तर येणारच आहेत. त्या खुशच आहेत महिला. खुश आहेत. हा. आंबेगाव तालुक्यामध्ये विविध उमेदवार उभे आहेत. जो तो म्हणतोय मला आमदार व्हायचंय, काय सांगा यावेळी आमदार कोण होईल या ठिकाणचं? आपले वळसे पाटीलच होते. दिलीपरावजी वळसे पाटील. हो, दिलीपरावजी वळसे पाटील. दिलीपरावजी वळसे पाटीलच का? त्यांचं काम चांगलं आहे आणि गरिबांना पण म्हणजे त्यांचा ते विचार करतात. हो. यावेळी महिला पुन्हा मागू उभं राहतील सगळ्या? आपले दादा पाटलांसोबत. दिलीपरावजी वळसे पाटलांसोबतच उभं राहतात. ताई नाव काय तुमचं? पूनम युवराज कानडे. गाव कोणतं आहे? कळम. कळम गाव आहे. काय सांगा, यावेळी विधानसभेची निवडणूक आलेली आहे, यावेळी कुणाला कौल राहील तुमचा? आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना राहील. का बरं? कारण जसं कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख असतो तसं साहेब आमचे आंबेगाव तालुक्याचे कुटुंब प्रमुखच आहे. मी जसं लग्न करून 15 वर्ष झाली इथे आलेली आहे, तसं साहेब हेच आमचे भाग्यविधाते आंबेगाव तालुक्याचे आहेत. त्यामुळं अजून काय कारण आहेत? अजून भरपूर जे काय आंबेगाव तालुक्यामध्ये विकास कामं म्हटलं तर साहेबांच्या नावाशिवाय दुसरं काही म्हणजे मी जरी पाहते तसं तर त्या व्यतिरिक्त विकास कामेच नाही असं माझ्या माहितीनुसार तरी आहे आणि आहेच ते. कळम गावामध्ये फिरता, महिलांचा काय सांगा? महिलांचा कौल कुणाकडे, कल कुणाकडे? 100% वळसे पाटील साहेबच. वळसे पाटील साहेब. यावेळी महिला कुणाला मतदान करतील काय अंदाज? साहेबांनाच करणार. साहेबांना करतील. यावेळी पुन्हा कोण आमदार होईल? साहेबच होणार. होतील.
काय तुमचं नाव सांगा. मी सारिका नरेन कानडे, मी कळंबमध्ये राहते. कळमध्ये राहत आहे. आता जे महायुतीचं सरकार जे होतं तर सरकारबद्दल समाधानी आहात का तुम्ही? हो. आहे. काय कारण सरकारबद्दल समाधान, काय फायदा झाला तुम्हाला त्यांचा? आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आणि छान दिवाळीचा बोनस म्हणून साहेबांनी खूपच मदत केली सर्व महिलांना, गरजू महिलांना त्याचा खूप लाभ झालेला आहे. असे अनेक त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या महिलांसाठी. त्याच्यामुळे खूप आनंदी आहोत सगळे. सरकार येईल का पुन्हा? हो, 100% येणार सरकार येईल. सरकार येणार 100%. बरं, सरकार परत यायचं असेल तर मत कुणाला कौल द्यायचं आपण आता? साहेबांनाच द्यायचा. साहेब दिलीपरावजी वळसे पाटील, का बरं? आंबेगाव तालुक्याचे विधानसभेचे अध्यक्ष. माझे अध्यक्ष? हो, माझे अध्यक्ष. बरं, का काय कारण त्या साहेबांना मतदान करायचं? सरकार येत आहे तेच आम्हाला पाहिजे आहेत म्हणून. नाही आलं तर पैसे बंद होतील लाडक्या बहीण योजनेचे. लाडक्या बहीण योजनेचे? हो. म्हणून मतदान कोणाला करायचं मग आता? साहेबांनाच. लाडक्या बहीण योजनेसाठी? हो हो. म्हणजे लाडकी बहीण योजनेत तेवढे समाधानी आहेत सगळे महिला? हो, आहे ना. हा. आमदार कोण होईल तालुक्याचा? दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. आणि सरकार? त्यांचंच. ताई तुमचं नाव सांगा. अर्चना राजेंद्र कानडे. गाव कोणतं आहे? कळम. कळम. विधानसभेची निवडणूक आलेली आहे. लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का तुम्हाला? हो, आले ना. आले. सरकारबद्दल समाधानी आहात का? हो, आहे ना. आहे. हे सरकार परत यावा अशी तुमची इच्छा आहे का मनापासून? अगदी मनापासून येणारच. येणारच का? सरकार जर आणायचं म्हणलं तर आपल्याला मतदान करावं लागेल. हो, करायचं. बरोबर. हो. मग आता आपला कौल कुणा माग, महायुती सरकार मागे आहे का? हो, आहे ना. आहे. मग आता जर आपला कौल महायुतीच्या सरकार मागे आहे तर तालुक्यामध्ये आपण आता पुन्हा मागे उभं राहायचं मग आता? नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्याच मागे. हा, त्यांच्या मागे. का बरं? साहेबांनी म्हणजे आंबेगाव तालुक्याचा खूप चेहरामोहराच बदललेला आहे. साहेबांनी डिंबे धरणामुळं हरित क्रांती आंबेगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. त्यामुळं शेतकरी राजा खऱ्या अर्थाने सुकवलेला आहे. आज 12 महिने आपल्याकडं पाणी असतं. आता मी मूळ राजा वगैरे पाहिलं की खूप दुष्काळी भाग आहेत तिकडं, पण ते सगळेच बोलतात की आल्यावर तुमच्या इकडची शेती वगैरे इतकी सुंदर असते, तुमच्याकडे पाणी भरपूर आहे. तर आम्ही अगदी आनंदाने सांगतो की सगळी साहेबांचीच कृपा आहे, म्हणून त्यांनी एवढा चेहरामोहरा बदललेला आहे. ह्यावेळी आपण कोणाला आमदार करायचं मग आता? दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच आमदार. हो, त्यांनाच निवडून द्यायचं. त्यांनाच निवडून द्यायचं. आजी तुमचं नाव सांगा. लता प्रकाश बालेराव. कुठे राहता तुम्ही? मी कळमला राहते. आता मला एक सांगा, हे जे सरकार आहे त्या सरकारवर तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी आम्ही. काय समाधानी आहे ते सांगा बरं पहिल्यांदा. आता माझा असं आहे, माझा मुलगा वारलाय. मला एकच मुलगा होता, तो वारला. सून वारली माझी. आता मला फक्त 2 नातवंड आहे, ती मामाच्या घरी आहे त्याच्या, आणि मी एकटीच कळमला राहते. तर मला निराधार म्हणून मी ते कागद काढले होते, त्याचे मला 1500 रुपये येतात. 1500 रुपये येतात महिन्याला? महिन्याला 1500 येतात. तसं माझं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही सरकारवर समाधानी आहेत का? हा, बाद झालं तेवढं. आशा मोर, मी कळम वरून बोलते. आता विधानसभेची निवडणूक आली आहे. आता तुमचा कौल कुणाकडे आहे? कोणत्या उमेदवाराकडे आता कौल तुमचा? आमचा कौल वळसे पाटलांकडेच आहे. आमचं अख्खं कुटुंब त्यांच्याच पाठीमागं आहे, कारण आमचा हा वारसाच आहे पहिल्यापासून का मत एकाच ठिकाणी द्यायचं, कुठंही द्यायचं नाही. आम्हाला वळसे पाटलांना पाठिंबा द्यायचा आहे. कळम मधून वळसे पाटील 1 नंबर मध्ये येणार, आम्हाला भरोसा आहे. आपण वळसे पाटलांना का मतदान करायचं? काय कारण? का करायचं म्हणजे आमचं पिढ्यानपिढ्या तोच नेता आहे. हो, पहिल्यापासूनच नेता तोच आहे. आमचा वारसाच तो आहे. आमचा वारसा कोणाचा आहे? आमचा वारसा म्हणजे आमचे मेहुणे बाळशीराम निगुटवाडीवरून आम्ही तिकडचा वारसा घेतलेला आहे. मेहुणे माझ्या वडिलांसारखे होते, म्हणून त्यांचा शब्द मोडायचा नाही, म्हणून आम्हाला हाच नेता आवडतो. आता लोकांमध्ये चर्चा बदल होईल का? नाही होणार. नाही होणार. कळम मधून येणार साहेब. कळमचं सांगू शकते मी, बाकीचं नाही सांगू शकत. आणि निगुटवाडीवरून पण पाठिंबा भरपूर आहे. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. शारदा ससाने, गाव कळम. आता निवडणूक जवळ आली बरोबर ना? आता आपण कुणाच्या मागे उभं राहायचं सगळं? मी आता वळसे साहेबांच्या मागेच उभे राहणार. का बरं वळसे साहेबांच्या मागे? कारण मी आज 40 वर्ष झाले या गावामध्ये आल्यापासून आम्ही साहेबांचाच वारसा पकडलेला आहे आणि आम्ही साहेबांच्याच बरोबर असतो. आता हे लोक बरेच उभे राहिलेत, ते म्हणतात
आम्ही विकास करू, साहेबांपेक्षा जास्त करू, काय म्हण त्यांच्याबद्दल काय म्हणशाल? काय नाही, लोकांनी साहेबांच्या मागे उभे राहावे, त्याच्याकडे पाहू नये किंवा कुणाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, हे माझं सर्व लोकांना सांगणं आहे. ताई तुमचं नाव सांगा. पुढम संतोष भालेराव. भालेराव, बरं मला एक सांगा का आता विधानसभेची निवडणूक आली आहे, यावेळी आपला कौल कुणाला राहील, कुणा मागं आपण उभं राहायचं? आता साहेबांमागं, वळसे पाटील साहेबांना. वळसे पाटील साहेबांमागं. बरं वळसे पाटील साहेबांमागच का उभं राहायचं? एक माणूस म्हणून वळसे पाटील साहेबांचं जे काम आहे ते अतिशय सुंदर आहे. मी एक उदाहरण सांगू शकते. शैक्षणिक क्षेत्रात असेल, सामाजिक कोणत्याही क्षेत्रात असेल तर वळसे पाटील साहेबांचं काम चांगलं आहे. सर्वसामान्य जनतेचं, हा आंबेगाव तालुक्याचं जरी असले तर जुन्नर तालुका जरी असला तर जुन्नर तालुक्यातून साहेबांनी जे मुलांसाठी किंवा कोणतंही काम साहेबांकडे घेऊन गेलं तर ते अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं म्हणजे होतं. आंबेगाव तालुक्यासाठी साहेबांनी खूप छान काम केलेलं आहे. पण आंबेगाव तालुका सोडून जुन्नर तालुक्यात सुद्धा फार छान काम केलेलं आहे. तर मी एक उदाहरण सांगू इच्छिते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा साहेबांकडे जेव्हा आपण जिल्हा परिषद अध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांच्या थ्रू त्यांच्यापर्यंत जातो आणि एखाद्या मुलाला ऍडमिशनसाठी आपण विचारतो तर साहेबांनी एक साधा फोन केला, चिठ्ठी दिली तरी त्या मुलाचं ऍडमिशन होऊन तो मुलगा आज इंजिनियर होऊन म्हणजे 1 लाख रुपये पगारापर्यंत कमवू शकतो. म्हणजे असा अनुभव आला तुम्हाला? हो, हे एक रिअल उदाहरण आहे. सर्वसामान्य कोणाबद्दल घडले? जुन्नर तालुक्यातील मुलगा आहे. हा, म्हणजे आपला मतदार नसताना साहेबांनी मदत केली. हा, मतदार नसतानाही आंबेगाव तालुक्यातला म्हणजे नसताना सुद्धा जुन्नर तालुक्यात सुद्धा साहेब एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तरी ते नक्कीच पूर्ण होतं. ठीक आहे. तालुक्याचं नाव सांगा. हिंदूबाई मारुती कळणे. गाव कोणतं आहे? कळम. आता विधानसभेची निवडणूक आली, यावेळी आपण कोणा मागू पाहिजे सगळ्यांनी? आम्ही वळसे पाटलांच्या पाठीमागे. वळसे पाटील साहेबांच्या मागं. मग का बरं या महिलांनी सगळ्यांनी ठरवले काय वळसे पाटलांच्या मागच का? पहिल्यापासून मतदान वळसे पाटलांनाच आहे. फार किती दिवस झालं मतदान करायला लागल्यापासून त्यांनाच माझं मतदान आहे. कंटाळा नाही आला? नाही आला कंटाळा. नाही असं येईल कंटाळा. मग लोक जी म्हणतात ते आता बदल होणार आहे, हे होणार, त्यांना काय सांगा तुम्ही? त्यांनी काही जरी सांगितलं तर आपण मत ठाम असल्यावर काय दुसऱ्याचं ऐकायचं? नाही ऐकायचं. नाही ऐकायचं. मतदान कोणाला आता? मतदान आता वळसे पाटलांना. आमदार कोण होईल? आमदार पाटीलच होणार आहे.